सोमय्याजी, वाडा आणि भिवंडी तुम्ही हा दौरा करता, या दौऱ्यामागचं काय कारण होतं? सकाळी मी बोरीवली पडगालाही गेलो होतो, जाताना भिवंडीलाही जाणार आहे. महाराष्ट्रात 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा सामोरा आला. 2,24,000 अर्ज आता देवेंद्र फडणवीस हे सगळे रद्द केले आहेत. येथेही मी काय ऐकलेले आहेत, काय घुसखोर इथे घुसलेले आहेत, काय आता प्रकाराने खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र. मी परवा मालेगावला गेलो होतो, तिथे आता 40 लोकांनी बनावटी कागदाद्वारा प्रमाणपत्र मिळून पासपोर्ट घेतले आणि पळून गेले. थोडी देशातच सुरक्षित भाग आहे. सोमय्याजी, आता वाडा जो भाग आहे इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात टायर कंपन्या आलेल्या आहेत, ज्या कंपन्यांना इतर राज्यांनी बॅन केलेले आहेत, त्यामुळे इथं मोठं प्रदूषण होतंय. कुठल्याही शासकीय यंत्रणा कारवाई करत नाही त्यावरती. मला आत्ता सांगितलं, अर्धा तास पूर्वी आमचा इथला भाजप नवीन अध्यक्षांनी मी ताबडतोब जिल्हाधिकारीशी बोललो, प्रदूषण महामंडळाचे सचिव NPCBचे ढाकणे यांच्याशी बोललो. दोघांनी कारवाई करायचं मान्य केलंय. 48 तासात कारवाई होणार. भिवंडी महामार्ग रस्ता की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? खड्ड्याची समस्या मोठी आहे. बातम्या 48 तासात कारवाई होणार. ओके. नाही, खड्ड्याबद्दल काय? खड्ड्याबद्दल राज्यात सत्ता आहे, आपली केंद्रात राज्यात सत्ता सत्ता आहे आहे. आणि खड्ड्याबद्दल काय आपण परवा? अरे भाऊ, मी तुम्हाला सांगतो, प्रदूषण महामंडळाचा सचिवांचा निरोप किती वाजता? 4:11 स्पेशल ऑफिसर कल्याणहून उद्या इथे येणार. कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर टायर रिसायकलिंग फॅक्टरी चालू देणार नाही. 48 तासात बंद.